झालेला आहे, काय टेन्शन नाही आहे. आता एक मांजर तिथून गेली तर आई त्याला याला घमेल्याने सारवते त्याला. मावऱ्यान बरफ वगैरे काहीच नाही टाकला मावऱ्यान. तर मी घ्यायला आलतो कोण झाला राहू बाई 10-12 किलो द्या. तर गाईच आई आणि दादा चालत टेम्पो नाही आणला ना स्कूटी पण नाही आणली, दोघं बी तर रिक्षाने चालले. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर डायरेक्ट दुकानावरून ब्लॉगिंग चालू केले. सो सकाळचे वाजले 7:30 वाजले. सो पहिले आपण लावलो तर पहिले सर्व साबण वगैरे एकदम प्रॉपर लावून घेऊ, जसं की हे बन काटे वगैरे सर्व काढू मस्त लावून घेऊ. हे बघा हे बल्ब घेतलं चाललं आता लावायला. असं जोपर्यंत माल नाही तोपर्यंत असं ॲडजस्ट करावं लागेल. इकडचं सामान तिकडचं सामान इकडं. बल्ब बी पडला पण काय होत नाही बल्बाला लवकर, यांची गॅरंटी वॉरंटी सर्व असते. त्याला पहिले बल्ब वगैरे लावून घेऊ मस्त, पूर्ण खाला वगैरे धुवू मस्त. इथं कुत्रे नाचून हैराण केला. तर गाई सर्व मावरा लावून झालेला आपला मस्त. हलवा आहेत, मीडियम साईजचे पापड आहेत, सुरमई आहेत, रावस आहेत, कापडी पापड आहेत. इथे बघा किती मोठी कापडी आणलेलं आहे. आज लय मोठी कापडी आणलेलं आहे. बारके साईजचे पापड आहेत, कालम असत, मांदेली आहेत, बोंबील आहेत आणि इथे बागर आहेत, चिताडे आहेत. वाव तर एक नंबर आहे. कस्टमरला दिले कापूस. कोलबी बघा साईज बघा कोलबीची किती मोठी आहे. साईज बघा पोहोचे असतं का. इकडचं सर्व काय खाली गेले, काहीच नाही राहिलं आहे त्या फ्रीजमध्ये. बघा सर्व फ्रीज वगैरे खाली गेलेत. फक्त बर्फ आहे, ते बर्फ काहीच कामाचा नाही राहिला. तो बर्फ फेकून द्यायचा. तो यो पण फ्रीज खाली गेले बघा. आता सर्व पेटे वगैरे धुवू मस्त, एकदम साफसफाई करू. सगळी इथली घाण आहे ना ती सगळी काढून फेकून देऊ. यो एक फ्रीज खाली गेलं, याला पण धुवायचं मस्त. आता बघू जोपर्यंत माल नाही भेटत पण काय होणार नाही. तर पटापट सर्व स्वच्छता करून घेऊ पेटीची. तुम्हाला बोललेलं बघा पेटीची सर्व साफसफाई करायच लागते, कारण की पाण्यामुळे ना तशी घाण जमतं बघा पाण्यामुळं, बाकी काहीच नाही. तर चला पटापट साफसफाई करायचं मागं लागू. न फ्रीजमध्ये बर्फ नाही आहे तर पहिले बर्फ कापा लागेल. सो दादा बर्फ कापेल तोपर्यंत सर्व पेट वगैरे धुवून ठेवतो मस्त. बघा चला भेटूया धुतल्यानंतर, तुम्हाला दाखवतो कसं दिसतो. चला तर या गाईच नाश्ता करायला मस्त. सकाळच्या वाजले किती वाजले दादा? 9:30 वाजले. आई मस्त नाश्ता करते इथे. हे दादा ना आपले मामा पण आलेत, कालच आलेत रात्री. सो पटापट नाश्ता करून घेऊ. वहिनीने मस्त बोंबील दिलेत. बोंबील येतात ना, बोंबील भेंड. चला पटापट सर्वजण एकत्र राहू. तर पहिलं सर्वजण आम्ही नाश्ता करून घेतो, नंतर पुढचं काम करू. सर्व एकत्र म्हणजे दादा मी सर्व मिळूनच करणार आहे, काय टेन्शन नाही. तर पटापट नाश्ता करून घेऊ. चला या. चला तर काही नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तर मी आणि दादा चाललोय पोस्ट ऑफिसला. जो आपला काम होता काल, तर तो काल झाला नव्हता, तर आज चाललोय मी आणि दादा असल्यावर लगेच होईल काम, मला माहित आहे. तर चला निघूया पटकन. काय जातच दुकानावरती पोहोचलोय. पोस्ट ऑफिस मध्ये गेलो, पोस्ट ऑफिस बंद होता म्हणून वापस आलो. आता बघू थोड्या वेळात वापस जाईल, तेव्हा बघू चालू असेल तर लगेच आपलं काम होऊन जाईल, तर चांगली गोष्ट आहे. बरेच दिवस झाले ते त्या कामासाठी मी बी थांबलोय, मी दादा पण थांबलाय. केव्हा होतं काय माहिती. आपलं दादा पण आले ते आज पुऱ्या 4 लाद्या मी फोडल्या. बोला नको लावू, बोला नको लावू. हे याला आवडते काहीतरी 4 लाद्या फोडल्या. त्या दिवशी मी 3 लाद्या फोडलेल्या एकट्याने. दाखव तुम्ही दाखवत सबूत. फ्रीज भरले त्या दिवशी मी भरलेला मस्त. त्यांनी सगळ्या लादे आपल्या दादानी मी सर्व फ्रीज वगैरे धुवून येतो. तुम्हाला बोललेलं बघा प्रत्येकाचं काम असतं ते. मी यो फ्रीज धुतला, ही पेटी याच्या आतमध्ये एक फ्रीज आहे तो पण धुतला, आणि तो एक इथे ठेवलेला तो फ्रीज पण धुतला. तुम्हाला दाखवतो बघा, तो तिकडे फ्रीज आहे तो कोपऱ्यामध्ये, तो धुतला. काय टेन्शन नाही. आता सगळं काही स्वच्छता झालेली आपली, म्हणजे सर्व साफसफाई करून झालेली एकदम ओके मध्ये. हे बघा पूर्ण घाण ती सगळी काढले फ्रीज मधली मस्त. जसं मावरा संपला तसं आम्ही धुवूनच ठेवतो, असं टेन्शन नाही काही. तर गाईज आत्ताच म्हणजे पोस्ट ऑफिस मधूनच चाललोय घरी ना, दुकानावर चाललोय. तर अजून आला नाहीये. जेव्हा येईल तो दादाने माझा नंबर घेतलाय, मला फोन करेल, बोलला तुला आला की फोन करतो. येईल का बघू.
दादा बोलतो सकाळी पण येऊन गेलो दादा बरोबर, आता बी आलो भावेश बरोबर, पण काही काम नाही झालं आपला. सो जेव्हा येईल ना तेव्हा बघू, कारण की तशा गोष्टीला खूप टाईम लागत असतो. आणि तो मला बोललेला की तुला फोन करेल बोलतो येईल तेव्हा, नाही तर त्याला मी बोललो बरं ॲड्रेसवर पाठवून दे, चालेल बोलला. तर चला आता निघतो दुकानावर जायला. तर भावेश भाऊ माझ्यासाठी नाईट करून आले भाई माझ्यासाठी. आपल्या भावेशसाठी एक लाईक करा फक्त, कमेंट नका करू. आपला भावेश प्रत्येक कामामध्ये असतं आपल्या, त्याला फक्त एक फोन करायचीच गोष्टी आहे. जसा संकेत दादा आहे ना तसं भावेश आहे माझ्यासाठी. चाललो आता घरी निघतो, आता आरामात जाऊया. त्यांनी यांनी भाई चांगल्याच रस्त्याने घातल्यावर काही तर. चला तर काही जातोच दुकानावरती पोहोचलो. दिवसभर काही ब्लॉगिंग करायला जमले नाही, जो काम केलं ना कंटाळा झाला पुढे बोलायचं, काय बोलू काय नाही असं झाला. सो दुकानावर आले, संध्याकाळचे वाजले 5:30 वाजले. दुकान वगैरे तर लावून झालं आहे ना. आज आपला तो काम बी झाला, जो आपण 2 दिवसापासून वाट बघत होतो त्या कामाची, तो आज फायनली झालेला आहे. ते बघा मस्त कोबा करून झालेला आहे, काय टेन्शन नाही आहे. आता एक मांजर तिथून गेली तर आई त्याला याला घमेल्याने सारवते त्याला. हे बघा पूर्ण एकदम प्लेन कोबा झाला, टेन्शन नाही. तरी पण कमी माल होता, अजून बाकी आहे इथं यायचं, बाकी आहे माल. तर काही संध्याकाळच्या वाजले 8:30 वाजले. सो सर्व काम वगैरे करून झालेलं आहे आपला माल वगैरे, म्हणजे तो कोबा करून झालेला आहे. बघा माल वगैरे टाकून झालेला आहे. आणि मी दादा गेलतो भुसा आणायला गेलतो. भुसा वगैरे एकदम लेवलशीर लावले बघा, कसं किती भारी वाटतं बघा. तिथून इथपर्यंत लावले नाही, इटा पण लावून घेतलं लगेच. कसं तुम्ही आले की तुम्हाला त्रास नको. सो तुम्हाला इथून यायची टाटा पाईपलाईन यायचं सरळ, आपलाच दुकान पहिला नंबरला आहे. बघू शकतो हे बघा SP संतेश सी फूड शॉप. लवकर या आपल्या दुकानात, एकदम एक नंबर झाला आहे, आता टेन्शन नाही आहे. आणि ते होल बी ठेवले जरा असं पाणी जाणारे, एकदम ओके मध्ये. पहिले इथे घाणले असायचे, आता घाण वगैरे काय नसेल जास्त. तो आता पहिले आपण जाऊया बाईच्या दुकानावर जाऊया 4 नंबरला. ते बाईचे रव वगैरे खपले ते घेऊन येऊ पटकन. हे चाबी दे जॉनी चल. हे सर्व खपले, फक्त बैकीच राहिले वाटतं. याला 3 नाव आहेत, बैकी, प्यासी, अजून काहीतरी बोलतो याला, अजून काहीतरी बोलतो ते मी विसरलो. हे बघा कटला रव नाही येत, रव खपलेत. सो पटापट जाऊ बाईच्या दुकानावर 4 नंबरला. बाईचा जो माल आहे तो लगेच घेऊन येऊ. आणि आपल्याला पुढचं पण काम करायचं आहे. सध्या आपल्या इथं पाणी नाही आहे ना, सध्या आपल्या इथं पाण्याचे वांदेच जरा, नळ वगैरे काय लावला नाही आहे म्हणून. तरी आणि पाईप लावला आहे, बघू किती पाणी भरले. आणि ज्यादा ड्राम भरले सो तरी पण पाणी दिलं नाही साल्याने. पाणी क्यों नहीं दिया रे भाई, पानी क्यों नहीं दिया, भर दिया ना यार. हाँ ऐसा क्यों कर. तर गाईच अवतार बघू शकता कसं झाला, पूर्ण सिमेंट वगैरे लावले कॅन्डीला, लागले म्हणजे चुकून लागले, बाकी आहे ना. आणि काम झालं तर बरं झालं ना. कसं वाटतं एकदा नक्कीच सांगा. चला तर काहीच पोहोचले बाईच्या दुकानावर. सो बाईचा मावरा बघा, यांनी मावऱ्यान बरं वगैरे काहीच नाही टाकला मावऱ्यान. तर मी घ्यायला आलतो कोण झाला राहू. बाई 10-12 किलो द्या, 9.5 किलो. हेच बाईचे तर खपले नाहीत, सॉरी हेच खपले, हेच घ्यायला आलो. सो पटापट घेऊ लगेच निघू वापस. आपल्याला पुढं पण खूप काम करायचं, जास्त टाईम न गमवता पटापट निघू. असं पण खूप वैताग आला, येता डोले निसतेच काही ना काही गेलं, डोला बी झोमायला लागला नुसतं. अशा प्रकारे बाईचा मावरा आहे. आता कसं 9 वाजल्यांना म्हणून बाईंनी बर्फ वगैरे नाही टाकला पोरांनी. सो बाईचं सर्व मावरा पण खपलंय, काही टेन्शन नाही आहे. सो चला आपलं काम आहे तो आपण करू न निघू पटापट. आपल्या संदीप मामा पण इथं पटापट देतील, निघू पटकन. चला तर गाईच आलोय मच्छी बाईच्या इथे. खूप वजन आहे. बाय ले तेरा भाई रोहू मच्छी आ गए, रहू ले भाई तेरा.
यांच्या इथं स्वयंपाक चालू बघा. भाई 13 किलो 800 या. तर चला आपल्या दुकानावर जाऊ. वैतागाला डोळ्यात काय घ्याल घेते. तर गाईज आई आणि दादा चालत चालत. टेम्पो नाही आणला ना स्कूटी पण नाही आणली. दोघं बी तर रिक्षाने चाललेत. फक्त आहेत आता फक्त एकच बाईक आहे. चाबी कुठून नाही काय माहिती. चला निघूया फटाफट. ती बघा बाईक घेऊन जायची. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.